लेट होता काय किंमत सांगितली? 35 35 पळालेले आहेत का सगळे? कुठले आहेत तुम्ही? कुठं आले ते? फायनल किती सांगणार? 3 इंचे तिने घेतले तर. मोबाईल नंबर सांगा बरं. 9307412375. किती आणले होते? 3 राहिले. शेतकरी बंधूंनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत. तुम्ही पाहू शकता बैल बाजार खूप चांगल्या प्रमाणात भरलेला आहे. 2 दिवसांनी 11 आणि 12 तारखेला बेल्ले गावची भैरवनाथाची यात्रा आहे, तिथं बैलगाडा शर्यत चांगल्या प्रमाणात भरते. तर तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडीसोबत शेतकरी बंधूंचे आणि व्यापारी बंधूंचे मोबाईल नंबर देतोय. नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर या ठिकाणी येऊन बैलजोडी खरेदी करायची असेल तर बाजारचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट बेल्ले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा बाजार सोमवार या दिवशी भरतो. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक विनंती आहे, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओबद्दलच्या तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये जे हाईपचं चिन्ह येते त्याच्यावरती नक्की क्लिक करा, जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची मदत होईल. दोन दाती कुठले आहेत तुम्ही? आम्ही वडगाव काशी मनसर. काय किंमत सांगितली याची? 35ला घेतला. 35ला घेतलेला आहे. इकलाय. सांगा किंमत 40 आहे. शर्यतीचा आहे? 35ला दिलाय. शर्यतीचा आहे? पळवलेला आहे? हां, पळालाय का? पळा. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर आता हां काकासाहेब नामदेव गायकी, हां. महालगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. मोबाईल नंबर 73 97 89 13 40. सांगितली 40. कसे आहेत दाताला? आदत आहेत. पळवलेत का नाही अजून? नाही पळवले. मोबाईल नंबर सांगा बरं. 7350 हां. 70 73 18. गाव कोणतं आहे? वडगाव काशी. मनसर. माझे व्हिडिओ पडले का त्याचं वाटोळ होते. विकले हे पण? मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा. असं मोबाईल नंबर सांगा. माझा नंबर आहे 9730 मनसर वडगाव काशिंबे. कोणत्या कोणत्या बैल बाजारात जातात? ताई मी आहे ना शक्यतो फक्त ही वासर आणायला जातो सांगोला जत कराडमध्ये, आणि ती पण वासरं हां. जर चांगल्या क्वालिटी असेल तरच मी आणतो, नाही तर मी मोकळा येतो. पण मला शेतकरी माल खपत नाही. आज 20 ते 22 वर्षामध्ये आता तुम्ही येता या बाजारामध्ये मी मोकळा कधी नाही. 10-5 बैल तरी गॅरंटेड आहेत दर हप्त्याला. मग 50 बैलांचा आवडत आहे माझा. महिन्याला 50 बैल तर विकतोयच. काहीतरी मोठेपणा सांगायचा की आमची एवढी ओपली दाखवला ना, आमची ओपली घरी. क्वालिटीचे आहेत ना बैल? क्वालिटीचा माल आणतो. माल चांगला आणायचा. दाताला 4 आहे. चांगले बैल असल्यामुळं चांगले गिरायक आपल्या जवळ येतं. नफा किती तोटा किती नाही ताई, या उपयोग याचा या परत मोठेपणा सांगून उपयोग नाही. मग मी लय पैसे कमवतो, मग व्यापार का करतो. याच्यामध्ये 2000 मिळतात, 3000 तोटा होतो कधी कधी. या काय नमरतो सुद्धा, त्याला काय गाडीत आणता नाही, त्याला काय तोटा ना मावतो काय सांगायचे तास व्यापार आहे. पण तुमच्या लाईव्ह मुळे लई फायदा झाला या बाजारला. इतकं आता कसं आहे, मान्यता प्राप्त बाजार झाला आपल्याला. बाहेरून लोकांचे फोन येतात.
मामा आमचे बैल बघा येतं का तुमच्या लाईमुळं माझं काय वैजापूर कुठे इकडे आणि हे कुठे काय मग ते नाव गावाची नावं सुद्धा घेऊ शकत नाही. पण तिकडून लोक मला म्हणते मामा आमचे बैल बघा ना. आपण तिकडून काय पायी बैल आणता का तुमची? आमच्या भागामध्ये मला बैल शेतकरी वर्ग येत त्यात शेतकरी ही बैल सोडायला म्हणजे राहिल्यात ताई. बैल आहे त्यांची. कुठले तुम्ही व्यापारी त्यांची नाही, नाही, हे व्यापारी आहेत का? हे व्यापारी आहेत पण म्हणजे बैल सोडायला सुद्धा इथं आल्यात आपली. मी गेलो सोडा आणायला. तुमच्याकडे कोणते बैल असतात? तुमच्याकडे कोणते बैल असतात? किल्लार शर्यतीचे. शर्यतीचे घेत होता पण हे आपली शेती कामाची. मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा. 80 हं. 41 20 56 गाव कोणतं? शोभानगर ठीक आहे, धन्यवाद मग. धन्यवाद ताई. काय किंमत सांगितली जोडीची? ताई ही बैल दिलेली आहे यांची किंमत 1,05,000 सांगायला. सगळ्यांची दिले. तो बैल दिलाय पण यांचं म्हणणं आहे तुमच्याकडून बैल पळतो बा पण करत आहे यांनी घेतलाय हा आणि हे म्हणतात तुमच्याकडून बैल मामा पळतोय म्हणून त्यांनी घेतला. पहिला बैल काय झालं त्यांनी सांग. पहिला बलिकला 6 लाख. कुठले आहेत तुम्ही? आम्ही शिर्डी साकुरी शिर्डी राहता. शिर्डी राहता. किती बैल घेतले आतापर्यंत त्यांच्याकडून? आपलं त्यांनी त्यांची किंमत आतापर्यंत 50 बैल जवळ 50 बैल नेले, सगळे पळाले. जर कस काय बुवा, कस काय पळतात त्यांच्याकडले बैल? आमच्याकडे घोडा बैल शर्यत आपण पळतात कसे काय यांच्याकडले बैल? यांच्याकडलेच पळतात का दुसरीकडून नेलेले पण पळतात? यांचेच पळतात. 35चा बैल 1,50,000 लावला त्यांनी. लोक तर म्हणतात ते खोटं व्यापार करतात, बोल बच्चेने निवड. ते मान्यता तो नाक आहे का हा. थार गाडी बसली होती आणि एक मिलीवरून गाडी पडली आमची. हा 35,000चा बैल 1,00,000 ला विकला. थार गाडी ती. हा. बिचारा येतो 2 बैल द्या मामा म्हणतो 2 बैल नेतो. लोक तर म्हणतात ते नुसते बोल बच्चनपणा करतात, मग कस काय? आणि इला कसं उदर पादर धक्कत पैसे माग मोर वागून देतो चांगला माणूस असं. काही कसं होतं आजला 8 वाजता 11 बैल विकून दिलं. ही बैल आपली हा ही बैल आपण दिले ती बैल दिले तर 6 बैल ती बैल आपलीच आहे. कोणच्या यांच्या कुणाच घातला का? बैल पळतात का नाही ते सांगते. यो- ते भाऊ यो आहेत बैल- दोघं. बैल- ते दोघं भाऊ आहेत. टाक्याचा बैल पाळणार. काही माल कडक आणावा लागतो कडक माल पळतो. हा. कोणी काही म्हटलं माल कडक लागतो. 10-12 बैल विकायची माही माल चांगला आल्याशिवाय गिऱ्हाईक घेत नाही आणि चांगली बैल असल्यामुळे माल वापतो. तर तुम्हाला कोण म्हणलं असेल किंवा नसं म्हणले ते बोलबच्चनपणा करून हे काय याच्यात काय चक्के पंचे चालत नाही. ज्याच्या का माल आहे त्याचाच माल विकतो. ज्याचा नाही, बैल आहे एक अर्ध त्याचाच बोलते विकतो. ज्यांना प्रगती आणि देखत नाही हा तुमची धंदा माझी. बोलबच्चनचा आहे. हा. हा अंदाज बोलबच्चनचा आहे. हा. आणि हा विषय असा आहे ज्याच्याकडे माल आहे त्याच्याकडेच. आज का होईल ज्याच्याकडे मुली आहे त्याच्याकडेच मागणी येते. ज्याच्याकडे मुली नाही त्याच्याकडे मागणं जाते का असंच आहे ना या बैलांचं सुद्धा. किती बैल आणले होते आज? आजला 13 बैल होते ताई. यांनी पहिला एक बैल नेला आपल्याकडून. किती रुपयाला लागला ते सांगते. 2.5 लाखाला घेतला. आणि नेला केवढ्याला? 35,000 37,000 37 नेला, 2.5 लाखाला. पळला का तो एक तुमच्याकडे? नंबर. 1 नंबर पळाला. तुम्ही व्यापारी का बैलगाडा शर्यत करता काय? बैलगाडी शरत बिन येपरी व्यापारी पण म्हणजे यांच्या सारखंच आहे. हा ते आपल्याकडून त्यांनी वरीचे चकडी गाड्या बनवून लिहिलेले. घेतली. चकडी बनवून ते पळवून विकतात बैल. तर आपल्याला ना 2-4 बैल 10-5 हजार रुपये पण तो एक बैल लाईत फास्ट आपला त्यांनी. चांगलं झालं. त्याला अजून चांगला जोड नाही. आजचे बैल कोणते होते? शर्यतीचे का शेती कामाचे? शेती कामाची का नाही शर्यतीचे? शर्यतीचीच बैल होती ताई. मी काय कुठं कराडला आणि कुठं संगमनेरला कुठं जात शेतकरी नाही. माल खरेदी बस करा. काहीतरी खोटं बोलायचं तुमच्या लाईमुळं माझा झालाय प्रचार. मला बसून तिने लोक रात्री 10 वाजेपर्यंत मामा तुम्ही आलेच पाहिजे. आणि एखादा जर म्हणतो नाही आले ना मामा मी खर्च देतो तर तुम्ही आलेच पाहिजे. मग त्या बरोबर मला जावं लागतं. नाहीतर मी काय काही जागी टाळतो जा. आता 7-8 बैल वोटिंगला आहे पुढच्या हप्त्याला. झाल्यात रात्री बघून आलो. आता लोक राहिली म्हणा काल आम्ही काहीतरी बोलत होतो आजच्या बाजारची आवक बघितली. तुम्ही ती 6-7 बैल राहिले ती घेऊन जा. म्हणजे दर हप्त्याला 10-5 बैल वेटिंगला राहतात. आज 13 बैल आणली ताई. आणि 13च्या 13 बैल विकून झाले. 8:30 वाजता 9 बैल दिली होती. राहिली 4 बैल आता अर्धा झाला दिली. तुमच्या लाईमुळे या बाजारात पण गिऱ्हाईक वाढले. नाही तर धक्क्याला गाड्या लागायच्या. आज गाड्या लागायला जागा नाही एवढा माल म्हणजे. आणि आता लोकही पैसेवाले झाल्यात. एक बैल घ्यायचा झाला तर एक पिकअप घेऊन येतात आज. त्यामुळं गाड्या सुद्धा वाढल्यात. नाही तर आधी तेवढ्या गाड्या नव्हत्या. एका बैलाला एकच पिकं पाण्यात सोडतो. म्हणजे असा विषय आहे ताई. गाड्या सुद्धा वाढल्यात. मी आता हा बैल तुम्ही शर्यतीला नेणार का? शर्यतीला चालवणार? चालतंय. मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा. 86 रुपयाला 54 कोणत्या कोणत्या बैल बाजारात जाता? सिन्नर बेल हां काष्टी
आणि बैल म्हणजे माल जो खरेदी करता तो कुठून व्यापाऱ्यांकडून करता की दोन्हीकडून पण? आता कसं आहे ताई, ज्याचं त्याचं हे कोणी कोणी दुःखी होतं माझी लावी गेल्यामुळे. हा होतं ना. तुमच्या दावणीला कुठं बांध दिला नाही, तुम्ही लावी काढता कायची? लावीला जर बैल दाखवायलाच नाही तुमच्याकडे, आता तुम्ही ही बैल आहेत ती बैल आहेत ती बैल बघा ना. आता ही म्हैसूर आपली बैल आपली बैल ते ती जर आडला बांधल्यात नाही ती बैल ती आपली बैल आहेत बरं का ताई. ती म्हैसूर पाचशे म्हैसूर आपली आहेत, सकाळ सकाळ दिले ही बैल आपली आहेत. चांगली बैल असल्यानंतर चांगलं गिराईक राहतं आणि या परामध्ये समजायला सुख आहे आपल्याबद्दल असं नाही, प्रत्येकडे विरोध आहे ना ताई. किती आणले होते बाबा बैल? 5-7 होते. कुठले येतो तुम्ही? कुरकुटवाडीचे बोटे कोणते होते? शेती कामाचे, शर्यतीचे? नाही, शेती कामाचे होते, काही नाही, काही बोरे होते, संपले सगळे? नाही राहिलेत ना 2-3 बाकी झोपले 2-4. कोणते राहिले शर्यतीचे? हे तुमचे आहेत का दोन्ही? हा दिले कोण नेले, शेतकऱ्याने का व्यापाऱ्याने? व्यापारी घेतले. राहिलेत कोणते? आता हे 2-3 राहिले. हे यांची काय किंमत सांगितली? याची 40,000 रुपये सांगितले. आणि त्या जेव्हा असराची 13,000, त्याच्यानुसार 15,000 सांगितले. हा दाती कसा आहे? कडदातवर कडदात. एवढंच राहिले होते? हा 3च राहिले. मोबाईल नंबर सांगा बरं. 99 हां 22 17 51 53. सकाळी घरी